हॅलो एव्हरीवन, मी सुशील दरवरे परत एकदा स्वागत करतो तुमचं. क्रिटिकल रिझनिंग, विधानांवर आधारित प्रश्न किंवा डिसिजन मेकिंग आपण ज्याला म्हणतो, त्यामधील एक खूपच महत्त्वाचा घटक. पहिला महत्त्वाचा घटक होता गृहीतके. त्यावर आपण 2 व्हिडिओज बघितलेले आहेत. आता दुसरा महत्त्वाचा घटक आणि तिसरा व्हिडिओ तो आहे निष्कर्षावर आधारित, म्हणजे कन्क्लुजन ज्याला आपण म्हणतो. याआधी आपण युक्तिवाद बघितलेला आहे किंवा आर्ग्युमेंटेशन बघितलेलं आहे आणि तुम्हाला खूपच सोप्या पद्धतीने मी अर्थ सांगितलेला होता. हे युक्तिवाद म्हणजे काय? कोणतीही गोष्ट आपण पटवून देण्याचा प्रयत्न करतो, तर ती जी प्रोसेस असते, म्हणजे त्याच्यामध्ये काय असेल, एक विधानसुद्धा असू शकतं किंवा एकापेक्षा जास्त विधानेसुद्धा असू शकतात. त्याला आपण म्हणतो युक्तिवाद. आता युक्तिवाद आपण बघितलेला होता आणि युक्तिवादाचं जे बेसिक आहे, युक्तिवादाचे बेसिक कोणते होते? म्हणजे युक्तिवाद कोणाच्या आधारावर केला जातो? गृहीतकांच्या आधारावर केला जातो. कारण की गृहीतके काय असतात? हिडन थॉट्स असतात. ठीक आहे, म्हणजेच आपण आधी विचार करतो, आधी जो विचार केलेला असतो त्याच्या आधारावर आपण युक्तिवाद ठेवतो, म्हणजे युक्तिवाद मांडतो, काहीतरी गोष्ट पटवून देण्याचा प्रयत्न करतो आणि ती गोष्ट मांडणी केल्यावर म्हणजे आपल्या पुढे युक्तिवाद देण्यात आलेला असतो. युक्तिवाद म्हणजेच काय? विधाने किंवा एक किंवा एकापेक्षा जास्त विधाने किंवा पॅराग्राफच्या स्वरूपात युक्तिवाद मांडण्यात येतो. आणि एखादी गोष्ट ऐकल्यानंतर, वाचल्यानंतर आपण त्यावरून काय निष्कर्ष काढू शकतो किंवा त्यावरून काय समजू शकतो, त्याला आपण काय म्हणतो? निष्कर्ष म्हणतो. म्हणजे आपण हे म्हणू शकतो, युक्तिवादासाठी बेस कोणता आहे, आधार कोणता आहे? गृहीतके. आणि निष्कर्षासाठी बेस कोणता असतो? युक्तिवाद. म्हणजे गृहीतकाच्या आधारावर आपण युक्तिवाद मांडतो आणि युक्तिवादावरून, म्हणजे युक्तिवादाच्या अनुसार कोणता निष्कर्ष काढू शकतो आपण किंवा काय कन्क्लूड करू शकतो किंवा कोणते अनुमान लावू शकतो, हे कशाच्या आधारावर आपण करतो? युक्तिवादाच्या आधारावर करतो. म्हणजेच प्रोसेस कशी आहे? गृहीतक, त्यानंतर युक्तिवाद, आणि युक्तिवादाच्या नंतरची स्टेप कोणती आहे? निष्कर्ष. ठीक आहे. आणि इथे एक डेफिनेशनसुद्धा लिहिण्यात आलेली आहे. निष्कर्ष हे युक्तिवादातील एक विधान आहे जे वितर्क करता, म्हणजे जो तर्क करत आहे, जो पटवून देण्याचा प्रयत्न करत आहे, हा वाचक किंवा श्रोता यांना पटवून देण्याचा प्रयत्न करीत असतो. आणि म्हणून, त्यामुळे अशा प्रकारचे शब्दसुद्धा वापरण्यात येतात की असे झाले म्हणून पुढील घटना घडलेली आहे. तर हा काय असेल? निष्कर्ष असेल. म्हणजे हा युक्तिवादावरून काढण्यात आलेला भाग आहे. ठीक आहे. आता प्रश्नांच्या सहाय्याने निष्कर्ष परत व्यवस्थितरित्या आपण समजून घेऊ आणि त्यानंतर प्रश्न आपण सॉल्व करूया. कारण की तुम्हाला हे लक्षात आलेलं आहे, क्रिटिकल रिझनिंगमध्ये किंवा विधानांवर आधारित प्रश्नांमध्ये डिस्कशन महत्त्वाचं असतं की कशा प्रकारे आपली थॉट प्रोसेस अनबायस्ड असावी. ठीक आहे. आपण आधीपासून काय विचार करतोय, आपले मत काय आहे, इथे काहीही ते मांडणी आपण करत नाही, तर विषयाला धरून आपण काय निष्कर्ष काढू शकतो किंवा काय गृहीतक ठरवू शकतो, याचा विचार आपण क्रिटिकल रिझनिंगमध्ये किंवा युक्तिवादामध्ये करतो. चला, उदाहरण क्रमांक 1 काय म्हणण्यात आलेलं आहे? विधान, सर्व पक्षी उडतात, हे पहिले विधान आहे. पेंग्विन पक्षी आहे, हे दुसरे विधान आहे. आणि ह्या दोन्ही विधानांनाच काय म्हणतो आपण? युक्तिवाद म्हणतो. ठीक आहे. सिंपल विधाने जी असतात त्यांनाच आपण युक्तिवाद म्हणतो. त्याच्यामध्ये काही खूप मोठा असा शब्द कन्सिडर करण्याची आपल्याला आवश्यकता नाही. सर्व पक्षी उडतात, पेंग्विन पक्षी आहे, तुम्ही कोणता निष्कर्ष काढणार? तो ऑब्व्हियस आहे, पक्षी उडतात आणि पेंग्विन पक्षी आहे, म्हणजे पेंग्विन सुद्धा उडणार. ओके, आपण निष्कर्ष काय काढू शकतो? पेंग्विन उडतो. म्हणजे हे आपण याच्या नंतर काढलेलं आहे. या दोन्ही विधानांच्या आधारावर काहीतरी आपण काढलेलं आहे, त्याला आपण काय म्हणणार? निष्कर्ष म्हणणार. तर याचा निष्कर्ष कोणता असेल? पेंग्विन उडतो. आता पुढे तुम्हाला काही विधान देण्यात आलेलं आहे. विधान म्हणजेच काय? युक्तिवाद देण्यात आलेला आहे आणि त्याच्या आधारावर तुम्हाला निष्कर्षसुद्धा देण्यात आलेला आहे. तुम्हाला ओळखायचं आहे की तो निष्कर्ष योग्य आहे की अयोग्य आहे. तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही आधी विचार करू शकता की तो निष्कर्ष तुम्हाला काय वाटतो, बरोबर आहे की चुकीचा आहे. तर चला, प्रश्न क्रमांक 2 बघूया आपण. विधान आहे, सर्व मुलांना चॉकलेट आवडते. ठीक आहे. विधान काय? सर्व मुलांना चॉकलेट आवडते. बघा, आपल्याला याच्या आधी पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की हे जरी योग्य नसेल तरीसुद्धा ते तुम्हाला बरोबरच मानावं लागेल, कारण की ते विधानांमध्ये आलेलं आहे. तर निष्कर्ष बघा, माझा भाचा निक भाच्याचं नाव आहे, माझा भाचा निक जो 4 वर्षाचा आहे, त्याला चॉकलेट नक्कीच आवडेल. आवडणार का? बरेच विद्यार्थी काय करतात? नक्कीच शब्द आहे, फक्त शब्द आहे, म्हणजे ते चुकीचंच असेल, अशा प्रकारे विचार करतात. पण प्रत्येक वेळी तसा विचार बरोबर ठरत नाही. आता इथे काय म्हणण्यात आलेलं आहे? सर्व मुलांना चॉकलेट आवडतात. माझा भाचा निक जो 4 वर्षाचा आहे, 4 वर्षाचा आहे म्हणजेच काय? लहान मुलगाच आहे तो, म्हणून त्यालासुद्धा चॉकलेट नक्कीच आवडेल, कारण की विधानात ते म्हटलेलं आहे सर्व मुलांना
चॉकलेट आवडतात, तर माझा भाचा निक जो 4 वर्षाचा आहे त्याला सुद्धा चॉकलेट आवडणार. नक्की हा निष्कर्ष आपण काढू शकतो. त्यामुळे हा निष्कर्ष कसा आहे, अगदी बरोबर आहे. आता उदाहरण क्रमांक 3 बघूया आपण. ठीक आहे. तिसरा, टॉमच्या स्टिरिओ जेव्हा जेव्हा वापरला तेव्हा तेव्हा त्याने काम केले आहे. म्हणजे एका इन्स्ट्रुमेंटविषयी सांगण्यात आलेलं आहे, स्टिरिओविषयी सांगण्यात आलेलं आहे की त्या स्टिरिओला जेव्हा जेव्हा उपयोगात आणण्यात आलं तेव्हा तेव्हा त्याने कार्य केलेलं आहे. आता हा निष्कर्ष आपण काढू शकतो का, चूक की बरोबर आहे हे तुम्हाला ओळखायचं आहे. टॉमचा स्टिरिओ आज काम करेल, त्याने आतापर्यंत प्रत्येक वेळा काम केलेलं आहे, तो आज काम करेल. तर बऱ्याच विद्यार्थ्यांना हा निष्कर्ष अगदी बरोबर वाटणार. बघा, 2 प्रकारचे शब्द वापरण्यात येऊ शकतात की निश्चितपणे बरोबर आहे. एक शब्द कसा असेल, निश्चितपणे बरोबर आहे, आणि संभाव्यता बरोबर आहे. संभाव्यता बरोबर आहे. संभाव्यता म्हणजे काय, शक्यता किंवा पॉसिबिलिटी याला किंवा प्रोबॅबिलिटी आपण ज्याला म्हणतो. तर आपल्याला निश्चितपणे ओळखायचं आहे की निश्चितपणे ओळखावं लागतं की निष्कर्ष काढता येणार की नाही. तर टॉमचा स्टिरिओ आज काम करेल, चान्सेस तर खूप आहेत, प्रोबॅबिलिटी आहे, शक्यता आहे, पण आधी तो चाललेला आहे त्यामुळे आजही तो काम करेल हे निश्चितपणे आपण म्हणू शकत नाही. होऊ शकतं की हाच तो दिवस असेल ज्या दिवशी तो चालणार नाही. त्यामुळे हा निष्कर्ष चुकीचा आहे, कारण की हा 100% ट्रू नाही आहे, निश्चितपणे आपण सांगू शकत नाही. हां, प्रोबॅबिलिटी ट्रू म्हणण्यात आलेलं असतं, संभाव्यता बरोबर आहे तर मग ते बरोबर असतं. तर शब्दांना इथे विशेष महत्त्व द्यावं लागेल तुम्हाला क्रिटिकल रिझनिंगमध्ये, कारण की तुम्ही अधिकारी होणार त्यावेळी तुम्हाला डिसिजन्स घ्यावे लागतील. ते खूपच शब्दांचा उपयोग तो जो आहे तो व्यवस्थित तुम्हाला करावा लागेल. त्यामुळे तुम्हाला हा टॉपिक जो आहे तो तुमची डिसिजन मेकिंग चेक करण्यासाठी देण्यात येतो. आता उदाहरण क्रमांक 4, 5 पैकी 4 दंतवैद्य म्हणजे डेंटिस्ट त्यांच्या रुग्णांना सुपरडेंट टूथपेस्टची शिफारस करतात. 5 पैकी 4. मग निष्कर्ष आपण काढू शकतो का की सुपरडेंट वापरा म्हणून. म्हणजे 5 पैकी 4 व्यक्ती ते डेंटिस्ट त्यांना म्हणजे सजेस्ट करत आहेत, तर सुपरडेंट वापरा हा निष्कर्ष काढू शकतो का. तर नक्कीच हा निष्कर्ष आपण काढू शकत नाही, कारण की 5 पैकी 4 दंतवैद्य, तर 5 पैकी 4 म्हणजे आता सॅम्पल साईज आपल्याला माहिती नाही की या सर्वेक्षणामध्ये किती डेंटिस्ट घेण्यात आलेले आहेत, हे आपण सांगू शकत नाही. होऊ शकतं की काही दंतवैद्यांवरच प्रयोग करण्यात आले किंवा डेटा मिळवण्यात आला, म्हणजे ही माहिती आपल्याला निश्चितपणे माहिती नाही. म्हणून सुपरडेंट वापराच हे आपण निश्चितपणे सांगू शकत नाही. त्यामुळे हा निष्कर्ष कसा आहे, चुकीचा आहे. ठीक आहे. चला पुढील प्रश्न बघूया आपण आता. उदाहरण क्रमांक 5 आणि 6. ब्रोकोली हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असल्याचे सिद्ध झाले आहे. म्हणजे ही एक भाजी आहे ब्रोकोली, ठीक आहे, ती खूप फायदेशीर आहे आरोग्यासाठी. मग निष्कर्ष, पालकही तुमच्या आरोग्यासाठी चांगली आहे. आता बघा, हे युनिव्हर्सल ट्रूथ जरी असले तरीसुद्धा ते आपल्याला विधानाच्या आधारावर डिसाईड करावं लागेल. पण विधानामध्ये तर ब्रोकोलीविषयी माहिती देण्यात आलेली आहे, पालकविषयी काही माहिती आहे का, नाही. मग ब्रोकोली आणि पालकचा आपण संबंधच प्रस्थापित करू शकत नाही, स्टॅब्लिश करू शकत नाही. त्यामुळे हा निष्कर्ष चूक करायचा, कारण की हा आउट ऑफ स्कोप आहे. आउट ऑफ स्कोप म्हणजे काय, की विधानामध्ये जी संकल्पना किंवा विषय मांडण्यात आलेला आहे त्याच्याशी काहीही संबंध नाही. तर उदाहरण क्रमांक 6, दीप्तीने मोठ्या लॉटरीत 10,000 तिकिटांपैकी 1 तिकीट खरेदी केले. ठीक आहे, 10,000 तिकिटे होती, लॉटरी आहे, 1 तिकीट तिने खरेदी केलं. आता निष्कर्ष आहे त्यामुळे दीप्ती लॉटरी जिंकणार नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांना होऊ शकतं, बऱ्याच व्यक्तींना वाटेल की हे बरोबर आहे, पण हे निश्चितपणे सांगू शकतो का आपण. होऊ शकते की तिने जे 1 लॉटरीचं तिकीट काढलेलं आहे तेच त्या लॉटरीमध्ये निघणार आणि ती लॉटरी जिंकून जाईल. म्हणजे हे निश्चितपणे बरोबर आहे हे म्हणू शकत नाही. त्यामुळे हा निष्कर्षसुद्धा कसा आहे, चुकीचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला निष्कर्ष ठरवायचे आहेत विधानांच्या आधारावर. ओके, आता सराव प्रश्न बघूया. लेवल 1 आणि लेवल 2. आता परीक्षेत तुम्हाला कोणत्या लेवलचे प्रश्न येतात, तर परीक्षेत कोणत्याही लेवलचे प्रश्न तुम्हाला येऊ शकतात. संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये आणि संयुक्त गट ब मुख्य परीक्षांमध्ये सामान्यतः पॅराग्राफ बेस्ड क्वेश्चन येतात, पण असे सुद्धा प्रश्न तुम्ही संयुक्त गट ब, गट क, राज्यसेवा पूर्व या परीक्षांमध्ये तुम्ही बघू शकता. तर चला, प्रश्न क्रमांक 1 परत आय विल रिक्वेस्ट यू की आधी तुम्ही प्रश्न सॉल्व करा आणि त्यानंतर डिस्कशन बघा, ते जास्त हेल्पफुल असेल. विधान 1, प्रश्न 1. विधाने काय देण्यात आलेली आहे, आणि विधान आपण नेहमी बरोबरच मानतो, नेहमी ते ट्रूच असतं, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पालक त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी कोणतीही किंमत मोजण्यास तयार आहेत. ठीक आहे,
पालक जे आहेत त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी कोणतीही किंमत मोजण्यात तयार आहेत. आता निष्कर्ष आहे, यावरून काय निष्कर्ष काढू शकतो? सध्याच्या सर्वच पालक पैशांनी सुदृढ आहेत? नाही, असं निश्चितपणे आपण म्हणू शकत नाही. काही पालक जे आहेत ते काटकसर करून सुद्धा आपल्या पाल्यांना शिकवण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे सर्वच पैशाने सुदृढ आहेत हे निश्चितपणे आपण म्हणू शकत नाही. त्यामुळे हा निष्कर्ष कसा असेल? चुकीचा असेल. आणि बऱ्याचदा निष्कर्षासाठी अनुमान हा सुद्धा शब्द वापरण्यात येतो. तर हा शब्द जर आला तरीसुद्धा आपण कन्फ्युजनमध्ये यायचं नाही. आपण निष्कर्षाप्रमाणेच तो प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. दुसरा, त्यांच्या पाल्यांना उत्तम शिक्षण मिळावे यासाठी पालक खूप सजग आहेत. हो, हे अगदी योग्य आहे. यावरून आपण हाच निष्कर्ष काढू शकतो की शिक्षणासाठी ते कोणतीही किंमत मोजण्यास तयार आहेत, म्हणजे ते त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी काय आहेत? सजग आहेत. त्यामुळे निष्कर्ष क्रमांक 2 हा अगदी योग्य निष्कर्ष असेल. आता पुढील प्रश्न आपण प्रॅक्टिस करूया. अशाच प्रकारे तुम्ही सराव करा. नक्कीच तुम्हाला ह्या टॉपिकमध्ये खूप चांगले मार्क्स मिळू शकतील. विधाने बघा. ज्या रुग्णांना कमी त्रास असतो ती मोठ्या डॉक्टरांकडे जात नाही. हे विधान आहे. अगदी बरोबरच मानायचं आहे आपल्याला हे विधान. तर पहिला निष्कर्ष, मोठे डॉक्टर अधिक त्रास असलेल्या रुग्णांना तपासत नाही. हा निष्कर्ष काढू शकतो का आपण? नक्कीच नाही. कारण की मोठ्या डॉक्टरांना फीस मिळाली म्हणजे झालं, ते मग त्या रुग्णांना कमी त्रास आहे की जास्त त्रास आहे हे ते बघत नाहीत. ओके, त्यामुळे हा निष्कर्ष कसा आहे? चुकीचा आहे. मोठ्या डॉक्टरांची तपासणी फीस जास्त असते. हो, बरोबर आहे. म्हणूनच सामान्यतः रुग्ण जे कमी त्रास असेल किंवा आपणही कमी त्रास असला तर मोठ्या डॉक्टरकडे जात नाही, है ना? तर मोठ्या डॉक्टरांची तपासणी फीस जास्त असते, हे अगदी योग्य कारण आहे आणि हा निष्कर्षसुद्धा आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे अगदी बरोबर. आता तिसरा प्रश्न बघूया. विधान देण्यात आलेलं आहे, जे सफरचंद इतके महाग आहेत, हे सफरचंद इतके महाग आहेत की खराब असूच शकत नाही. ठीक आहे, एक विधान केलेलं आहे कोणीतरी की सफरचंद खूपच महाग आहेत म्हणून ते खराब असूच शकत नाही. तर पहिला निष्कर्ष, जेव्हा सफरचंदांचा पुरवठा वाढतो तेव्हा त्यांची किंमत कमी होते. आता ही युनिव्हर्सल ट्रूथ आहे की पुरवठा वाढला की त्यांची किंमत कमी होणार. पण याचा काही संबंध आहे का? आपल्या विधानामध्ये पुरवठा आणि किंमत यांचा संबंध सांगण्यात आलेला आहे का? नाही. त्यामुळे हा निष्कर्ष चूक करायचा. युनिव्हर्सल ट्रूथसुद्धा येत असेल पण विधानामध्ये त्याचा उल्लेख नसेल तर तो निष्कर्ष किंवा ते गृहीतक किंवा जे काही विचारलेलं असेल ते आपण रॉंग करायचं. दुसरं, जितकी जास्त किंमत तितकी जास्त गुणवत्ता. हो, अगदी बरोबर. या विधानावरून हेच आपण निष्कर्ष काढू शकतो. कारण की म्हणण्यात आलेलं आहे इतके महाग आहेत की ते खराब असू शकत नाही. म्हणजे ज्याने विधान केलेलं असेल त्याचा अर्थ किंवा त्याचे मान्य असे असेल की वस्तूंची किंमत जर जास्त असते तर त्याची गुणवत्तासुद्धा कशी असेल? जास्त असेल. तर पर्याय क्रमांक 2 म्हणजे निष्कर्ष क्रमांक 2 हे त्याचं अगदी योग्य उत्तर आहे. आता चौथा प्रश्न आपण बघूया. विधान आहे, एक दिवसीय क्रिकेट सामन्यात संघाने केलेल्या एकूण 200 धावा होत्या. एकूण धावा 200 होत्या. त्यापैकी 160 धावा फिरकीपटूंनी केलेल्या आहेत. 200 धावा काढल्या संघाने, त्यापैकी 160 धावा फिरकीपटूने काढलेल्या आहेत. 160 म्हणजे 80%, 80% धावा फिरकीपटूंनी काढल्या आहेत. तर निष्कर्ष काय काढू शकतो आपण? संघात 80% फिरकीपटू आहेत? नाही, सांगता येत नाही. असंही होऊ शकतं एक प्लेयरने सेंचुरी मारली असेल, तर काही सांगता येत नाही. त्यामुळे हा निष्कर्ष चुकीचा आहे. सलामीचे फलंदाज फिरकीपटू होते, जे सलामीला येतील तेच जास्त धावा काढतील असा काही नियमसुद्धा नाही. त्यामुळे हा निष्कर्षसुद्धा कसा आहे? चुकीचा आहे. तर इथे दोन्ही निष्कर्षे चुकीची आहेत. आता पुढील प्रश्न क्रमांक 5 तुम्ही सॉल्व्ह करा आणि डिस्कशन बघा काय उत्तर येऊ शकते. तर विधान आहे प्रश्न क्रमांक 5 मध्ये, सरकारने अनेक अव्वल दर्जाच्या वित्तीय संस्थांचे संचालक म्हणून नोकरशहांची नियुक्ती करून त्यांना कमकुवत बनवलेले आहे. ठीक आहे, म्हणजे ज्या अव्वल दर्जाच्या वित्तीय संस्था आहेत, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहेत, त्या कमकुवत कशा झालेल्या आहेत, वीक कशा झालेल्या आहेत. तर गव्हर्नमेंटनी काय केलं की संचालक म्हणून नोकरशहांची नियुक्ती केली. हे कारण सांगण्यात आलेलं आहे. त्यावरून निष्कर्ष काय काढू शकतो आपण? कोणता अनुमान लावू शकतो? तर सरकारने वित्त क्षेत्रातील व्यक्तींचे कौशल्य विचारात घेऊन वित्तीय संस्थांचे संचालक नेमावेत. हा अनुमान लावू शकतो का? हा निष्कर्ष काढू शकतो का? नक्कीच काढू शकतो. कारण की सरकारने जर असे केले, कौशल्य विचारात घेऊनच जर विचार केला तर अशा प्रकारे त्या कमकुवत होणार नाही. त्यामुळे हा निष्कर्ष आपण नक्की काढू शकतो. तर निष्कर्ष क्रमांक 1 अगदी बरोबर आहे. निष्कर्ष क्रमांक 2, वित्तीय संस्थेच्या संचालकांकडे संस्थेने केलेल्या आर्थिक कार्याशी सुसंगत कौशल्य असणे आवश्यक आहे. बरोबर आहे. वित्त संस्थेच्या संचालकाकडे जर आर्थिक कार्याची एक्सपिरियन्स असेल तर या संस्था कमकुवत होणार नाही. त्यामुळे हा निष्कर्षसुद्धा आपण काढू शकतो. म्हणजे दोन्ही निष्कर्ष कसे आहेत? अगदी बरोबर आहेत. आता पुढचा प्रश्न क्रमांक 6, विधान देण्यात आलेलं आहे की लोकसंख्येतील वाढ आणि संसाधने
कमी होणे ही आगामी काळात अनेक विकसनशील देशांची परिस्थिती असणार आहे. ठीक आहे, विकसनशील देशांपुढे काय प्रश्न असणार आहे? लोकसंख्या वाढणार आणि संसाधने म्हणजे रिसोर्सेस काय होणार? कमी होणार, ही परिस्थिती असेल. यावरून आपण काय निष्कर्ष काढू शकतो विकसनशील देशांसाठी? विकसनशील देशांची लोकसंख्या भविष्यात वाढणार नाही. बघा, या माहितीवरून लोकसंख्या भविष्यात वाढणार आहे की नाही वाढणार यामध्ये आपण काहीही सांगू शकत नाही. त्यामुळे हा आउट ऑफ स्कोप निष्कर्ष आहे, त्याला आपण काय करू शकतो? कॅन्सल करू शकतो. दुसरा, विकसनशील देशांच्या सरकारांना तेथील लोकांना योग्य दर्जाचे जीवन प्रदान करणे खूप कठीण जाईल. नक्की, कारण की लोकसंख्या वाढत असेल आणि रिसोर्सेस कमी होत असेल तर ऑटोमॅटिकली जो राहणीमानाचा दर्जा आहे किंवा चांगले जीवनमानाचा दर्जा प्रोव्हाइड करणे कोणत्याही सरकारला कठीण जाते. त्यामुळे हा निष्कर्ष आपण सांगू शकतो. तर प्रश्न क्रमांक 6. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 7. आता इथे विधाने किंवा माहिती जी आहे ती थोडं जास्त आहे, 3-4 ओळींचा हा प्रश्न आहे. तर विधान बघूया आपण. जपानमध्ये पोटाच्या कर्करोगाचे प्रमाण खूप जास्त आहे तर आतड्यांच्या कर्करोगाचे प्रमाण खूपच कमी आहे. ओके, पोटांचा कर्करोग जास्त आहे, आतड्यांचा कर्करोग यांचे प्रमाण खूप कमी आहे. तर यावरून एक इम्प्रेशन आपल्याला लक्षात येतं किंवा वाचकाला खूप जास्त विचार न करता कधी कधी तो हे गृहीत धरतो की पोटांचा कर्करोग गंभीर स्वरूपाचा असेल आणि आतड्यांचा कर्करोग कमी गंभीर स्वरूपाचा असेल. तर गंभीर कोणता आहे हे यावरून आपण काही सांगू शकत नाही. इथे फक्त प्रमाण सांगण्यात आलेलं आहे, त्याचं गांभीर्य सांगण्यात आलेलं नाही, हे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. परंतु जपानी लोक हवाईमध्ये स्थलांतरित होतात, म्हणजे या स्थानी जर ते गेले हवाईमध्ये तेव्हा हे उलट होतात. म्हणजेच काय, आतड्यासंबंधी कर्करोगाचे प्रमाण वाढते परंतु पुढील पिढीमध्ये पोटाच्या कर्करोगाचे प्रमाण कमी होते. म्हणजे ते रिव्हर्स होते, त्यांचे प्रमाण कमी होतात. पोटाच्या कर्करोगाचे प्रमाण कमी आणि आतड्यांच्या कर्करोगाचे प्रमाण जास्त होतात. हे सर्व पोषणाशी संबंधित आहे. हे का म्हणत आहे की न्यूट्रिशन किंवा पोषण जशा प्रकारे दोन्ही ठिकाणी मिळतं त्याच्याशी संबंधित आहे. हवाईमधील जपानी लोकांचे आहार जपानमधील लोकांपेक्षा वेगळे आहे. दोघांचे आहार वेगळे आहेत, त्यामुळे कर्करोगाचे प्रमाण जे आहे 2 प्रकारचे ते कमी जास्त आहे हे म्हणण्यात आलेलं आहे. आता निष्कर्ष पहिला, हवाईप्रमाणेच आहार जापानमध्ये देखील प्रसारित केला पाहिजे नाही, हे तुम्हाला वाटू शकतं. पण हवाईप्रमाणे जर आहार जापानमध्ये देखील आपण प्रसारित केला तर काय होणार? कर्करोगाचे प्रमाण नष्ट होणार नाही, ते काय होणार? फक्त रिव्हर्स होणार. त्यामुळे हा निष्कर्ष आपण सांगू शकत नाही किंवा मांडू शकत नाही. आतड्यांचा कर्करोग पोटाच्या कर्करोगापेक्षा कमी गंभीर आहे. गंभीरता तर सांगण्यातच आलेली नाही आहे, प्रमाण सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे हा निष्कर्षसुद्धा चुकीचा आहे. तर अशा प्रकारे व्यवस्थितरित्या आपण निष्कर्षांना प्रश्न सॉल्व करायचे आहेत. आणि बघा, तुम्हाला बरेच विद्यार्थ्यांना हा प्रॉब्लेम जातो. पहिल्यांदा ज्यावेळी आपण अशा प्रकारचे प्रश्न सॉल्व करतो, जसं मी तुम्हाला म्हणतो आहे की व्हिडिओ पॉज करून प्रश्न सॉल्व करा आणि बऱ्याचदा आपले आन्सर रॉंग येतात. तर तुमचे 50 प्रश्नांपैकी 50 प्रश्नांची जरी सुद्धा उत्तरे रॉंग येत असतील तरीही टेन्शन घ्यायचं नाही, त्यांना करेक्ट करून घ्यायचं की आपलं लॉजिक कुठे चुकत आहे. कारण की बऱ्याचदा अशाच प्रकारचे प्रश्न सेट होतात, याच लॉजिकवर प्रश्न सेट होतात आणि एकदा आपण 40, 50, 60 प्रश्न जेव्हा आपण प्रॅक्टिस करतो तर आपली थॉट प्रोसेस जी आहे ती व्यवस्थित होऊन जाते. त्यामुळे तुमचे जर आता प्रश्नांची उत्तरे चूक येत असतील तरीही अजिबात काळजी करू नका. व्यवस्थितरित्या डिस्कशन समजून घ्या आणि कशा प्रकारे या प्रश्नांच्या आधारावर आपण इतर प्रश्न सॉल्व करू शकतो हा विचार आपल्याला करायचा आहे. तर बघा, आता पुढील प्रश्न विधाने. सामाजिक विकास कार्यक्रमांच्या नियोजनात देखरेख हा अविभाज्य भाग बनला आहे. आता देखरेखीवर हा मुख्य मुद्दा आहे. सामाजिक विकास कार्यक्रमांमध्ये सर्व कार्यक्रमांसाठी व्यवस्थापन माहिती प्रणाली विकसित करण्याची शिफारस केली जाते. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या कार्यक्षमतेवर आणि ज्या सेवा वितरित केल्या जात आहेत त्यांच्या कार्यक्षमतेबद्दल अभिप्राय मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे फीडबॅक मिळू शकतो आपल्याला. मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम म्हणजे व्यवस्थापन माहिती प्रणाली विकसित करण्याची शिफारस केली जाते. ओके, आणि देखरेख हा खूप महत्त्वाचा भाग आहे, ही माहिती सांगण्यात आलेली आहे. पहिला निष्कर्ष, सर्व सामाजिक विकास कार्यक्रमांचे मूल्यमापन केले पाहिजे. हो, नक्कीच मूल्यमापन करण्यासाठीच, म्हणजे बघा अभिप्राय म्हणण्यात आलेला आहे म्हणजे त्याचे मूल्यमापन करायचे. त्यामुळे पहिला निष्कर्ष कसा आहे? अगदी योग्य आहे. आणि दुसरा निष्कर्ष, कामगारांच्या कामगिरीवर लक्ष ठेवण्याची गरज आहे. हो, नक्कीच कार्यक्षमतेबद्दलही माहिती मिळणार आहे असं म्हणण्यात आलेलं आहे. त्यामुळे निष्कर्ष 2 सुद्धा अगदी योग्य निष्कर्ष आहे. ओके, आणि हा शेवटचा प्रश्न आपण या व्हिडिओमधून आता डिस्कस करूया. विधाने. विशेषतः महिलांसाठी प्रसारित होणारे TV कार्यक्रम विविध पाककृती आणि घरगुती सूचनांनी भरलेले असतात. म्हणजे जे कार्यक्रम असतात त्यांच्यामध्ये काय असतात? पाककृती आणि घरगुती सूचनांनी भरलेले असतात. महिलांसाठीच्या मासिकांच्या मोठ्या भागामध्ये वर नमूद केलेल्या वस्तू देखील असतात. म्हणजे ज्या मॅगझिन्स प्रकाशित होतात महिलांसाठी त्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारचे ॲड असते असं म्हणण्यात आलेलं आहे.
ठीक आहे. कशाची? पाककृती आणि घरगुती. यावरून काय निष्कर्ष काढू शकतो आपण? तर महिलांना इतर गोष्टीमध्ये रस नसतो, नाही असं आपण म्हणू शकत नाही. त्यांना जास्त इंटरेस्ट त्यांच्यामध्ये असतो हे म्हणू शकतो आपण, पण इतर गोष्टींमध्ये त्यांना इंटरेस्ट नाही हे आपण म्हणू शकत नाही. त्यामुळे हा निष्कर्ष कसा आहे? चुकीचा आहे. आणि दुसरा, सरासरी स्त्रीची प्राथमिक आवड घरामध्ये आणि विशेषतः स्वयंपाकघरात असते, तर हे अगदी बरोबर आहे. कारण की ते पाककृती आणि घरगुती सूचनांनी भरलेले असते, म्हणजे त्यांची आवड त्यामध्ये असेल. हा निष्कर्ष आपण नक्कीच काढू शकतो. तर पर्याय क्रमांक निष्कर्ष क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. ओके, काही प्रश्न आणखी आहेत ते सुद्धा आपण सॉल्व करूया. 2 प्रश्न परत आपण डिस्कस करूया. प्रश्न क्रमांक 10 आणि प्रश्न क्रमांक 11. ठीक आहे. विधान आहे, व्यवस्थापकाने सहकाऱ्यांच्या उपस्थितीत सचिनचा अपमान केला. जो मॅनेजर आहे त्याने सचिनचा अपमान केलेला आहे. निष्कर्ष, मॅनेजरला सचिन आवडत नाही. कदाचित हे कारण होऊ शकतं, पण निश्चितपणे आपण म्हणू शकत नाही. होऊ शकतं की त्याने काहीतरी चूक केलेली असेल, त्यामुळे अपमान केलेला असेल, त्यामुळे हा निष्कर्ष चुकीचा आहे. सचिन त्याच्या सहकाऱ्यांमध्ये लोकप्रिय नव्हता. आता लोकप्रियता आणि अपमान करणे याचा तितका काही फारसा संबंध आपण सांगू शकत नाही. त्यामुळे हा सुद्धा निष्कर्ष कसा आहे? चुकीचा आहे. म्हणजेच दोन्ही निष्कर्षे या प्रश्नासाठी चुकीचे आहेत. आणि प्रश्न क्रमांक 11, विधाने देश एला त्याच्या चाचणी साईटवर, ठीक आहे, चाचणी साईट म्हणजे न्यूक्लिअर टेस्ट करतो आपण, परमाणु परीक्षण चाचणी करतो, साईटवर 8 अण्वस्त्रांचा स्फोट करण्याच्या निर्णयामुळे वाढत्या आंतरराष्ट्रीय विरोधाचा सामना करावा लागत आहे. म्हणजे देश ए आहे, त्याने 8 न्यूक्लिअर टेस्ट केलेले आहेत, त्याच्यामुळे आंतरराष्ट्रीय म्हणजे इंटरनॅशनल प्रेशर त्याच्यावर येत आहे. निष्कर्ष काय असेल? तर या निर्णयाला देशातील नागरिकांनी पसंती दिली. बघा, देशातील नागरिकांचा काही प्रश्नच इथे मांडण्यात आलेला नाही. त्यामुळे हे निष्कर्ष डेफिनेटली चुकीचं आहे. काही बलाढ्य देशांना इतर राष्ट्रांनी त्यांच्या इतके सामर्थ्यवान व्हावे असे वाटत नाही. बघा, म्हणजे ज्यांच्याकडून विरोध येत आहे ते बलाढ्यच आहेत का हे आपल्याला माहिती नाही, पहिली गोष्ट. आणि विरोध करण्याचं कारण सामर्थ्यवान होऊ नये हेच असेल हे सुद्धा आपण सांगू शकत नाही. त्यामुळे हा निष्कर्षसुद्धा कसा आहे? चुकीचा आहे. तर निष्कर्षामधील L1 आणि L2चे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. तुम्ही परत एकदा रिवाईज करा, याच प्रश्नांना सॉल्व करा आणि सराव प्रश्नसुद्धा सॉल्व करा. पुढील व्हिडिओ जो आहे तो उदाहरण म्हणजे परिच्छेदांवर आधारित प्रश्न म्हणजे पॅराग्राफ बेस्ड जे प्रश्न असतात त्याच्यावरून जे निष्कर्षाचे प्रश्न असतात ते आपण सॉल्व करण्याचा प्रयत्न करूया. तर पुढील व्हिडिओसुद्धा खूपच महत्त्वाचा आहे. त्यामुळे पॅराग्राफवर बेस्ड क्वेश्चन्स आणि काही इतर प्रकारचे प्रश्न आपण निष्कर्षांवर सॉल्व करणार. तर या व्हिडिओमध्ये इतकंच. थँक्यू व्हेरी मच.